अरुण म्हात्रे सर यांनी देखील आसनस्थ व्हायचा आहे। उपस्थित सर्व मान्यवर आहेत त्यांना मी विनंती करेन कृपया सर्वांनी सर्वप्रथम आसनस्थ व्हायचा आहे। मित्र हो, 3 दिवस आपण ही स्पर्धा खेळलात, वाखाणण्याजोग्य स्पर्धा आहे आणि सर्व क्रिकेटर्स 40+ जे खेळाडू आहेत हॅट्स ऑफ सगळ्यांना असेल। ह्या वयात देखील एवढ्या उत्साहात एवढ्या जोशामध्ये आपण सर्व खेळ खेळतात, सर्वांचा अप्रतिम खेळ आपण इथं पाहला आणि या 32 संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता। या 32 संघांवरती मात करून पुढे जे 4 संघ पुढे सरसावले त्यांचा हार्दिक अभिनंदन, पुन्हा एकदा त्यांचं मी स्वागत करतो आणि अभिनंदन करतोय। आणि मी विनंती करेन थोडासा आपण ह्या कार्यक्रमाला लवकर सांगता करायचे, सर्वांना उत्सुकता असेल इंडिया वर्सेस न्यूझीलंडच्या सामन्याच्या सेकंड इनिंग बघण्यासाठी। मी विनंती करेन उपस्थित मान्यवर श्री गणेशदादा म्हात्रे यांना, त्यांनी ह्या स्पर्धेसाठी 2 शब्द संबोधित करायचा आहे, तर थोडंसं मार्गदर्शन करायचं आहे। $40+ करावेगाव मास्टर कप क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेच्या बक्षीस समारंभाप्रसंगी सर्वच व्यासपीठावरील मान्यवर वेळ कमी असल्याकारणाने प्रत्येकाचं काय नाव घेत नाही, तसेच आयोजक सर्वच सन्माननीय आमचे 40+ क्रिकेटचे खेळाडू, करावे गावातील सर्वच 40+ खेळाडू आणि समोर बसलेले विजेते उपविजेते दोन्ही संघ। तर विजेता संघ सर्वप्रथम मी विजेता संघ दिवा यांचं खूप खूप अभिनंदन करतो। त्याचबरोबर उपविजेता सारसोळे संघ यांचं देखील अभिनंदन करतो। सारसोळे संघ आज उपविजेता झाला तरी पुढील सामन्यात विजेता कसं होईल याचा त्यांनी प्रयत्न करावा, कारण अपयश हीच यशाची पहिली पायरी असते असं म्हणतात। आणि आज आपल्या देशाची भारत वर्सेस न्यूझीलंड वर्सेस भारत अशी अंतिम खेळ असल्यामुळं, फायनल असल्यामुळं कदाचित या ठिकाणी प्रेक्षकांची थोडी कमतरता जाणवली, परंतु हरकत नाही, आपल्याला देखील लवकरात लवकर तो सामना पाहण्यासाठी आपण उत्सुक आहात। आपण सर्वांनाच त्या ठिकाणी जायचं आहे आणि लवकरच आपला सर्वांचाच आवडता सण होळी देखील जवळ येत आहे, त्यामुळे त्या सणाची देखील सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे। या ठिकाणी परत एकदा विजेता संघाचं मी खूप खूप अभिनंदन करीन आणि आयोजकांना सूचना करीन की या विजेता उपविजेता संघासाठी जे काही बक्षीस समारंभ या ठिकाणी ठेवलेला आहे आपण त्याची सुरुवात आपण निशिकांत तांडेल यांना मी विनंती करतो की आपण बक्षीस देण्यासाठी सुरुवात करावी लवकरात लवकर। धन्यवाद दादा, आपले मोलाचे मार्गदर्शन नेहमीच मोलाचं ठरतं आम्हाला। चला आपण या स्पर्धेची सांगता आता बक्षीस समारंभाकडे वळूया। सर्वप्रथम या स्पर्धेसाठी विशेष सहाय्य केलंय त्यांच्यापासून आपण सुरुवात करूया। विशेष सहाय्य आणि 3 दिवस अथक परिश्रम घेतलाय, सगळ्याच 40+ खेळाडूंनी जबरदस्त सहभाग नोंदवला। पण मी दारागावचे यशवंत दादा भोईर यांना विनंती करतो, त्यांनी 3 दिवस सलग चहा पुरवला, जबरदस्त आयोजित सहकार्य, खरोखरच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि प्रेमाचं प्रतीक चहा। आणि मी विनंती करेन हरिचंद्र काका तांडेल यांना त्यांनी त्यांना देऊन सन्मानित करायचं आहे। यशवंत दादा भोईर दारावेगाव, खूपच चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या माध्यमातून पुरवला जाणारा चहा अप्रतिम असतो आणि प्रत्येक स्पर्धेत तसंच त्यांचा सहभाग नोंदवला जातो आणि तसंच त्यांचं सहकार्य असतं। खूप खूप धन्यवाद दादा। तसंच या स्पर्धेसाठी पंचांच्या भूमिकेत असलेले, पंचांशिवाय कुठलीच स्पर्धा होऊ शकत नाही। एक वेळ स्कोरर नसला, कॉमेंटेटर नसला तरी चालेल, पण पंचांशिवाय सामना होत नाही। पंच लोगो सर आणि अबू सर यांना मी विनंती करेन आणि मी विनंती करेन श्री विक्रमदादा पाटील आणि प्रकाश काका तांडेल यांना त्यांनी सन्मानित करायचं आहे।
लोबो सर आणि अबू सर दोन्ही पंचांसाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. यानंतर या स्पर्धेत स्कोररचे 3 दिवस ज्यांनी सहकार्य केलं आणि 3 दिवस स्कोरर म्हणून भूमिका पाडली करायगावचा आणखी एक चांगला खेळाडू आणि चांगला व्यक्तिमत्व रोनक तांडेल. रणजित दादा तुम्ही शेजोर या नाही या तुम्ही वरती या पहिला तिथं बसू नका या. यानंतर या स्पर्धेत समालोचकाची भूमिका पार पाडली असे अमित कडू करायगावचा आणखी एक चांगला व्यक्तिमत्व आणि प्रत्येक स्पर्धेत हा सहभाग घेतो प्रत्येक स्पर्धेत सहकार्य देतो आणि सर्वोपरी आणि सर्व गुण संपन्न असा हा स्कोररच्या भूमिकेत दिसतो समालोचकाच्या भूमिकेत दिसतो असा अमित कडू. तसेच प्रतीक तांडेल यस कम फास्ट. आणि मी विनंती करेन दिलीप दादा यांना तर त्यांनी समालोचक म्हणून प्रतीक तांडेल एक उत्कृष्ट कामगिरी खरोखरच 3 दिवस सलग आम्हाला मदत केली आणि त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू आणि आमचे हा बुलंद आवाज अमर भोईर यांचं देखील आम्ही एक आभार व्यक्त करतोय सन्मान करतोय. एक बुलंद आवाज खरोखरच भाषेवरती कमांड असलेला एक उत्कृष्ट समालोचक करावेगाव. खूप खूप धन्यवाद अमर भोईर एक उत्कृष्ट समालोचक. नक्कीच तुमचं योगदान आमच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. थँक्यू सो मच. या त्याच्यानंतर ॲज अ गुणलेखक म्हणून झालं. चला आणि या स्पर्धेचा आता अंतिम टप्पा या स्पर्धेत मोलाची कामगिरी प्रत्येक संघाने चांगला खेळ खेळला प्रत्येक खेळाडूने चांगलं सहकार्य केलं आणि जबरदस्त खेळाचं प्रदर्शन करून ही टुर्नामेंट सक्सेस केली. थोडक्यात स्पर्धेचं लेखाजोखा पोहोचवतो. ह्या स्पर्धेत 2 अर्धशतकं झळकावली गेली. एक पहिला अर्धशतक जे नावी होतं बेलापूर संघाचा रुपेश याने 54 धावांची जबरदस्त खेळी गेली. तसेच अजून एक किशोर पाटील दिवा संघाचा कर्णधार त्याने देखील एक अर्धे शतकी खेळली होती आणि या स्पर्धेत 3 हॅट्रिक गणल्या गेल्या. त्यापैकी 2 हॅट्रिक सारसोळे 1140+ संघाच्या खेळाडूंच्या गोलंदाजांनी केली होती. त्याच्यापैकी रवी जो सलामीचं षटक फेकलं होतं त्याने हॅट्रिक नोंदवली. त्याच्यानंतर गणेश मडवी याने या स्पर्धेतील 2री हॅट्रिक नोंदवली आणि त्याच सामन्यात जुगाव संघाचा उमेश यांनी देखील या स्पर्धेत 3री हॅट्रिक नोंदवली होती. त्या सर्व खेळाडूंसाठी निश्चितच टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. आता वैयक्तिक पारितोषिकांकडे वळूया आपण. या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ऑफ दिस टुर्नामेंट एनी गेसेस ज्याने या स्पर्धेत चांगली क्षेत्ररक्षकाची भूमिका बजावली. अंतिमच्या टप्प्यात असताना 4 झेल टिपले होते. दिस इज नो बडी दॅन दिलीप 40+ बोनकोडे संघाचा क्षेत्ररक्षक दिलीप. आणि मी विनंती करतोय श्री रणजित पाटील सर यांना विनंती करतोय की त्यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक प्रदान करायचं आहे. बोनकोडे 40+ संघाचा दिलीप वेल प्लेड. यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट ज्याने या स्पर्धेत तब्बल 9 विकेट घेतलेत. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन त्यांच्या मार्फत बघायला मिळालं. दिस इज नॉन अदर दॅन कर्णधार आहे हा पण शशी तांडेल सरसोळे 1140+ संघाचा कर्णधार. उत्कृष्ट गोलंदाज 9 विकेट जबरदस्त गोलंदाजीचे प्रदर्शन. आणि मी विनंती करतोय आमचे काका श्री प्रकाश तांडेल यांना तर त्यांनी ही ट्रॉफी प्रदान करायचं. शशी तांडेल यस बिग क्लॅप फ्रॉम हिम.
उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेतील शशी तांडेल सारसोळे 1140+ संघाचा हा कर्णधार आणि गोलंदाजाच्या भूमिकेत असताना जबरदस्त कामगिरी केली. 9 विकेट्स घेतल्या या स्पर्धेत. आपण आता वळूया उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन आणि या स्पर्धेत त्यांनी जवळजवळ 73 धावा कुठून काढल्या. चांगली खेळी खेळली, निर्णायक क्षणी चांगले फटकेबाजी केली. कळवा 40+ संघाचा विक्रम आणि विक्रम सर स्वतः इथं उपस्थित आहेत. वेल प्लेड विक्रम सर. अप्रतिम फलंदाजी कालच्या दिवसात निर्णायक क्षणी चांगली खेळी गेली, नाबाद खेळी खेळून आपल्या संघाला सुपर 4 मध्ये पोहोचवलं होतं. विक्रांत सर यांनी अप्रतिम खेळी खेळली, त्यांचं या स्पर्धेच्या मार्फत हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि आता या स्पर्धेतील तृतीय पारितोषिक विजेते 2 संघ सर्व खेळाडूंशी यायचा आहे. सर्वप्रथम मी विनंती करतोय दिवा कोळीवाडा संघ, सॉरी बोनकोडे संघ, सॉरी बोनकोडे संघ, बोनकोडे 40+ संघ आणि कलवा 40+ संघ लाईनअप करून यायचे दोन्ही संघांनी. अमर, खरोखरच उत्कृष्ट खेळी आपल्याला पाहायला मिळाली या बोनकोडे संघाकडून. सर्व मान्यवरांना विनंती करायचं आहे 1 by 1 मेडल्स द्यायच्या आहेत, लाईनअप करायचं आहे. 3rd प्लेस ऑफ दिस टुर्नामेंट बोनकोडे 40+ आणि कलवा 40+. 3rd प्लेस. बोनकोडा संघ उत्कृष्ट खेळी आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच सुपर 4 मध्ये आणि तृतीय पारितोषिक पटकावतायत. तोचा बोनकोडे संघ, खूप खूप अभिनंदन तुमचं. कलवा संघ आपण देखील लाईनअप करायचा आहे. आणि मी पाहुण्यांना विनंती करते स्वयंक्त कलवा संघ थोडा थांबायचा आहे. मी सर्व पाहुण्यांना विनंती करेन तर संयुक्तरित्या तृतीय पारितोषिक प्रदान करायचं आहे बोनकोडे संघाला. बोनकोडे 40+ संघ. त्यानंतर मी विनंती करतो कलवा संघ लाईनअप करायचा आहे. यस, कळवा संघ खूप खूप अभिनंदन. एक उत्कृष्ट खेळी पाहायला मिळाली तुम्हाकडून. नक्कीच क्रिकेट रसिकांचं मन जिंकली तुम्ही. हाच तो कळवा संघ. तुम्हासी खूप खूप अभिनंदन. करावे 40+. खूप खूप अभिनंदन करतो तुमचं. कळवा 40+. तृतीय पारितोषिक पटकावलं तुम्ही. एक चांगली खेळी खेळून दाखवली. नक्कीच मन जिंकली तुम्ही.
पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. एक जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. कळवा 40+. यस, निश्चित वेल प्लेड. कळवा संघ 3rd प्लेस इन दिस टुर्नामेंट. वेल प्लेड बोथ द टीम्स. तिसऱ्या क्रमांकावर आलेले दोन्ही संघ बोनकोडे 40+ आणि कलवा 40+, दोन्ही संघांचं हार्दिक अभिनंदन. आता नंतरची पारितोषिक देण्या अगोदर मी अजून एक सन्मान करू इच्छितोय. या स्पर्धेसाठी अजून एक महत्वाचं मोलाचं योगदान असेल. 2 व्यक्तींचा सन्मान होणं गरजेचं आहे. निशिकांत दादा, 2 व्यक्ती आहेत. आमच्या गावचे टकोबा डीजे चे प्रोप्रायटर रवींद्र म्हात्रे यांना मी विनंती करतोय, त्यांनी कृपया आपला सन्मान चिन्ह घेण्यासाठी याचा आपल्याला सन्मानित केलं जात आहे. आदरणीय गणेश दादा म्हात्रे यांच्या हस्ते आपला सन्मान केला जाईल. नक्कीच हा जो आपण आवाज, हा जो संगीत, या टकोबा साऊंड सर्व्हिस रवी म्हात्रे, खूप 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 धन्यवाद. नक्कीच तसेच ही स्पर्धा घर बसल्या लाईव्ह प्रक्षेपण बघायला मिळतो युट्यूबच्या माध्यमातून. ज्यांच्या कॅमेऱ्यातून एक सूर्याचं किरण देखील चुकलेला नाहीये. कुठल्या स्टँडमध्ये कुठला प्रेक्षक बसला होता, कुठल्या स्टँडमध्ये कुठला प्रेक्षक उभा होता, समालोचन कक्षात कुठले पाहुणे विराजमान होते, पंच कुठली भूमिका कशा प्रकारे बजावत होते, खेळाडू कसे खेळ साकारत होते, आणि ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पारदर्शकपणे आपल्यापर्यंत पोहोचवली गेली असे PTC लाईव्ह यांचा देखील आभार आणि सन्मान आणि सत्कार केला जातोय. त्यानंतर या स्पर्धेतील रनर अप संघ मी विनंती करतोय, सारसोळे 11 40+ संघ 2nd प्लेस ऑफ दिस टुर्नामेंट. सारसोळे 11 40+ संघ. मी सर्व खेळाडूंना विनंती करेन सारसोळे संघाच्या अभिनंदन. आपला सन्मान. सर्वांना मेडल्स देखील आहेत. 2nd प्लेस ऑफ दिस टुर्नामेंट. सर्वांनी यायचं आहे. शशी सर, सर्वांनी यायचं प्लीज प्लीज. मेडल्स आहेत. उदय सर सर्वांनी यायचं. मिथून पद्माकर यायचं नाही. सर्वांनी यायचं प्लीज. आपला सन्मान आहे आणि आपला सन्मान तोडायचा नाहीये. चला या लवकर या, कारण की आपण पण एक अंग आहात त्या सारसोळे संघाचा. कर्णधार, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. यस, वेल 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 प्लेड. हार्ड लक. पण चांगला खेळ खेळत आपल्या स्पर्धेमध्ये आपण चांगला खेळ खेळून 2nd पोझिशन पर्यंत आलात. अंतिम सामन्यात पराजय स्वीकारावा लागला, पण हार्ड लक. वेल प्लेड. रनर अप ऑफ दिस टुर्नामेंट 11 40+ संघ. कृपया सर्वांनी ह्यांना द्यायची आहे. वेल प्लेड सारसोळे 11 40+ संघ. मेगा फायनल उपविजेता रनर अप सारसोळे 11. खूप खूप शुभेच्छा. आणि मी सर्व मान्यवरांना विनंती करतो, आपण संयुक्तरित्या 2ऱ्या नंबरची जी ट्रॉफी आहे ती संयुक्तरित्या सर्वांनी मिळून प्रदान करायची आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिकाचे विजेते सारसोळे 11 40+ संघ. आणि मी सर्व मान्यवरांना विनंती करतो, संयुक्तरित्या आपण ट्रॉफी प्रदान करायची आहे. यस, वेल प्लेड सारसोळे 11 40+ संघ. येस, कॉंग्रॅच्युलेशन सारसोळे टीम. खूप खूप अभिनंदन. चांगला खेळ साकारलात. आणि प्रथम पारितोषिक घोषित करण्यापूर्वी किंवा ट्रॉफी प्रदान करण्यापूर्वी या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज
मालिकावीर या पारितोषिकाकडे आपण बोलूया. मालिकावीर गेस कोण असणार? मालिकावीर कोण असणार? आवाज नाही येत, आवाज यायला पाहिजे. निश्चित ऍब्सोल्युटली राईट. या स्पर्धेतील एका चांगला ऑलराऊंडर खेळाडू अष्टपैलू कामगिरी, ज्याने 4 विकेट घेतले आता गोलंदाजी करत असताना आणि फलंदाजीत बहरदार कामगिरी. एकमेव आज हाफशतक त्याच्या नावी आहे. त्याच्या संघासाठी दिलेलं योगदान आणि 139 धावांची जबरदस्त खेळी. कळवा संघ दिवा संघ कर्णधार, दिवा संघाचा कर्णधार किशोर पाटील. व्हेरी वेल प्लेड किशोर, कंग्रॅट्स. जबरदस्त खेळी. काय खेळली, नुसती बॅटिंग नाही, बॉलिंग नाही, क्षेत्ररक्षण सर्व काही. एक जबाबदार कर्णधार पारी. दिवा संघ खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि मी विनंती करतोय सर्वांना कृपया त्यांनी ह्या खेळीसाठी निश्चितच टाळ्या झाल्या पाहिजेत. मित्रांनो, आपल्यापैकी एक खेळाडू एक चांगला खेळ साकारतोय. आज तो आहे, उद्या तुमच्यापैकी कोणीतरी असेल, पण निश्चित आजचा दिवस आहे किशोर पाटीलचा. चांगला खेळ साकारला. व्हेरी वेल प्लेड यार. आणि मी विनंती करतोय सर्व मान्यवरांना, या स्पर्धेचा विजेता फर्स्ट प्राइज 40+ दिवा कोलीवाडा. आणि आनंद 1 लाखापेक्षा मोठा आहे तुमचा. आम्हाला सर माहिती आहे, पारितोषिक पैशासाठी तुम्ही खेळत नाही, तुम्ही आपण खेळतो फक्त आपल्या गावाच्या नावासाठी, आपल्या गावाच्या अस्मितेसाठी. आणि तुम्हाला खरंच सर्व 40+ संघाला हॅट्स ऑफ असेल. फक्त ट्रॉफीसाठी एवढी लढत देता आणि दिवस रात्र आपण परिश्रम घेता आणि एवढ्या कडक उन्हामध्ये तुम्ही 3 दिवस खेळत होतात. खरोखर हॅट्स ऑफ असेल तुमच्या फिटनेसला आणि तुमच्या क्रिकेटच्या आणि खेळाडू वृत्तीला. वेल प्लेड यार. नक्कीच, कारण की हा खेळ विनर दिवा 40+. किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनुभवी सर्व संघ खेळाडूंबरोबर केलेला हा जबरदस्त खेळ आणि या खेळाच्या जोरावरती त्याने प्रथम पारितोषिक पटकावलाय. अप्रतिम खेळ सर्व दिवा खेळाडूंचा. हार्दिक अभिनंदन असेल. हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन. खरोखरच दिवा संघ क्रिकेट रसिकांची मनी जिंकली. तोच तो दिवा संघ नंबर 1 जो जिता वही सिकंदर होतोय. आजचा विजेता, मेगा फायनलचा विजेता दिवा 40+. खूप 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 अभिनंदन तुमचं. जी खेळी खेळली तुम्ही, नक्कीच आजच्या दिवसात मी पाहिलं 8:15 वाजल्यापासून तुमचा संघ मैदानात हजर आहे. अजूनपर्यंत तोच उत्साह, तोच जोश भरलाय आणि नक्कीच यू डिझर्व दिस. या कपचे मानकरी विजेता नंबर 1 दिवा संघ. मोरया मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की. नक्कीच. आणि आजचा शेवटचा दिवस मास्टर कप क्रिकेट स्पर्धा 2025 40+ करावे आयोजित. आजचा हा इथे सोहळा संपन्न होतोय ही घोषणा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गाणं होऊ द्या डीजे.